शेवाळवाडीत आदिवासी विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण 15 दिवसांपासून उपोषण सुरू 10 मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी आक्रमक अमित सोनवणे उपोषणस्थळी पुण्यातील शेवाळवाडी परिसरातील आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहात गेल्या तब्बल 15 दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या 10 प्रमुख मागण्या प्रलंबित असून प्रशासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून केली जात आहे. या आंदोलनाची दखल घेत पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गटाचे महाराष्ट्राचे युवक प्रदेश अध्यक्ष अमित सोनवणे यांनी आज उपोषणस्थळी भेट देत विद्यार्थ्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच या मागण्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मात्र 12 दिवसानंतरही प्रश्न सुटत नसल्याने प्रशासन नेमके कधी जागे होणार असा सवाल आता उपस्थित होत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना 15 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे. त्याची दखल घेत आज आपण पुणे येथील शेवाळवाडीमध्ये आले नाही. काय भावना आहे, काय सांगा? आज आम्ही या पुणे शहरालगत असणाऱ्या मांजरी या ठिकाणी जे आदिवासी विद्यार्थ्यांचे जे आंदोलन सुरू आहे त्याला आज आम्ही या ठिकाणी भेट दिली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी आपल्या या देशाचे भविष्य आहे, आज त्यांना या ठिकाणी परिस्थितीमध्ये आज आंदोलन करावं लागतंय. हे कुठं खूप दुर्दैवी गोष्ट म्हणावं लागेल. तर आमचा या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी युवक प्रदेशाध्यक्ष या नात्याने आज या मुलांना या ठिकाणी येऊन पाठिंबा दर्शवलेला आहे. आणि जर काल या ठिकाणी मंत्री महोदय येऊन गेल्यात, त्यांच्या काही मागण्यांसाठी थोडंसं रखडलेलं आहे. तर माझी सरकारला आपल्या माध्यमातून एक विनंती आहे की त्वरित आपण ह्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या पूर्ण करण्याचं आपण लवकरात लवकर निर्णय जाहीर करावा. अन्यथा आम्ही येणाऱ्या 2 दिवसामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुणे सोलापूर हायवे हा रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन करू. तरी कृपया सरकारने याकडे तातडीने लक्ष देऊन हा निर्णय त्वरित सोडवावा अशी माझी सरकारकडे विनंती आहे. सरकारमध्ये आपण एक घटक पक्ष म्हणून आहात. जरी आम्ही घटक पक्ष असलो आहोत तरी आम्हाला विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे ते आम्हाला महत्वाचं आहे. आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार जोगेंद्रजी कवाडे साहेबांना किंवा आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मान्य जयदीपभाई कवाडे यांना या विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांना आम्ही त्यांना मुंबई या ठिकाणी आम्ही या मागण्या देणार आहोत. आणि त्या महायुतीच्या नेत्यांशी मुख्यमंत्री मोदयांशी त्या चर्चा करतील. आणि त्यांनी देखील मला या ठिकाणी या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी सांगितली. त्यामुळे मी इथं भेट घेतलेली आहे आणि या लवकरात लवकर या मागण्या पूर्ण व्हाव्यात. आज आपण या आदिवासी जे काही आंदोलन चालू आहे आमरण उपोषण, त्याला आपण उपस्थिती दर्शवली. काय सांगा? आज आम्ही आदिवासी मुलांनी जे उपोषण केले त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे. जरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमच्या पालकमंत्री आदरणीय सुनीत्रा वहिनी पवार यांना मी आजच युवक अध्यक्ष या नात्याने येथील मुलांची जी परिस्थिती आहे, 15 दिवस झाले त्यांनी आज उपोषण केले, त्यांना आम्ही आजच भेटून त्यांनाही निवेदन देणार आहेत की लवकरात लवकर हे जे 15 दिवस आज झालेत, युवती बसलेत, देशाचं जे भविष्य इथं आज आपल्या समोर बसलेलं आहे. वास्तविक पाहता इथं बसल्यानंतर काही चर्चा आम्ही केली तर इथले जे आदिवासी मुलं आहेत इथं संघर्षमय जीवन जगतात. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायम सांगितले, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आता हे मुलं शिकलेले सुद्धा आहेत, संघटित सुद्धा आहे आणि संघर्ष वाट्याला युवकांच्या येतोय. हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. येणाऱ्या काळात आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून नाही, ते युवक म्हणून आम्ही जे इथं आलेलो आहे आणि राष्ट्रवादीचे जे आमचे नेते होते स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आम्हाला नेहमी शिकवण दिली, जिथं अन्याय होत असेल, जिथं संघर्ष होत असेल आणि जिथं चुकीचं होत असेल त्या ठिकाणी तुम्ही प्रामुख्याने पाठबळ देण्यासाठी नक्की तिथं उभं राहा. म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहेत. या सर्व आदिवासी मुलांच्या पाठीमागं आम्ही पक्ष म्हणून तर कायम उभंच आहोत, पण मग युवक अध्यक्ष या नात्याने आमची सर्व टीम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना आम्ही सपोर्ट करणार आहोत. आणि आदरणीय सुनीत्रा वहिनीला आजच किंवा उद्या आम्ही पत्र देऊन या संदर्भात माहिती सर्व देऊन त्यांनाही या उपोषणातला तोडगा काढण्यासाठी आम्ही सांगणार आहोत.
त्यांची मागण्या जर का लवकर पूर्ण झाले नाही तर पुढची भूमिका तुमची काय? आम्ही यांचे जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, जसं आमच्या अमित भाऊंनी सांगितले की दौंड सोलापूर हायवे रोडला आम्ही रस्ता रोको करणार आहोत, त्याला आम्ही सुद्धा पाठिंबा देऊन लवकरच त्या ठिकाणी आम्ही सुद्धा दौंड मध्ये असेल, पुणे सोलापूर हायवे असेल, या ठिकाणी आम्ही तिथं रस्ता आडून त्यांना पाठिंबा तिथं दर्शवणार आहोत. आदिवासी मुलांचं 15 दिवसापासून जे काही आंदोलन सुरू आहे, तर पॅन्थर सेनेची नेमकी भूमिका काय असणार? ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपकभाई केदार यांच्या आदेशानुसारच आज दौंड तालुका अध्यक्ष म्हणून मी आज आदिवासी विकास महामंडळाचं जे मांजरी या ठिकाणी वसतिगृह आहे या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहे. या उपोषण स्थळी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मी जाहीर असा पाठिंबा देतो आणि सरकारला या तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन या वसतिगृहामध्ये येतात, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही आज 15 दिवस झालं उपोषणाच्या माध्यमातून आमरण उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. हे या सरकारचं नाकर्तेपणा या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येत आहे आणि म्हणून साठी मी सरकारला इशारा देतो या निमित्ताने की तात्काळ आज 15 दिवस तुम्ही कशाची वाट बघताय? मुलांना जर काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण? आज गडचिरोलीमध्ये साप चावून वसतिगृहामध्ये मुलं गेलेली आहेत, त्याला जबाबदार कोण? आज तुम्ही ह्या मुलांना जायची वाट बघताय का? तात्काळ दखल घ्या, अन्यथा दौंड सारख्या ठिकाणी जंक्शन आहे रेल्वेचं मोठं, रेल्वे पासून ते पुणे सोलापूर हायवे हा चक्का जाम करून आम्ही या ठिकाणी वेटीस धरल्याशिवाय राहणार नाही सरकारला. त्यामुळे सरकारने या 15व्या दिवसामध्ये तरी कमीत कमी दखल घेऊन या विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ मंजूर कराव्यात आणि या ठिकाणी त्यांना न्याय मिळवून द्यावा.